आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. जमिनीच्या वादातून चुलत मामाने धमकी दिल्याने तरुणाने बदला घेण्यासाठी पिस्टल बाळगले होते. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकाला समजल्यानंतर त्यांनी या तरुणासह ज्याच्या मध्यस्थीने हे पिस्टल विकत घेतले होते त्या मध्यस्थालाही अटक केली आहे. आकाश बळीराम बिडकर, वय 24 वर्षे, राहणार सावित्रीबाई फुले वसाहत, नवश्या मारुतीजवळ दत्तवाडी असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक काडतूस असा 40,500 रुपयांचा माल जप्त केला आहे. तसेच सुभाष बाळू मरगळे, वय 24, राहणार मरगळे हाऊस, जाधवनगर, वडगाव, बुद्रुक असे मध्यस्थाचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 3चे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना बातमी मिळाली की एका तरुणाकडे पिस्टल असून तो एरंडवणा येथील DP रोडवरील बस स्टॉपसमोर थांबला आहे. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन आकाश बिडकर याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व काडतूस जप्त केले. आकाश बिडकर याचा चुलत मामा याच्याबरोबर जमिनीच्या कारणावरून वाद आहे. त्याने आकाश बिडकर याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्याने बदला घेण्यासाठी सुभाष मरगळे याच्या मध्यस्थीने हडपसरमधील एकाकडून पिस्टल विकत घेतले होते. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पिस्टल विकणाऱ्या वॉन्टेड आरोपीचा शोध सुरू आहे. वॉन्टेड आरोपी हा पोलीस अभिलेखावरील आहे. सदर आरोपीवर अलंकार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 5/2025 आर्मॅक्ट 325 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गवळे हे करीत आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गवळे, पोलीस अंमलदार शरद वागसे, संजीव कळंबे, सुजित पवार, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, सोनम नेवसे यांनी केली आहे.